आता ही मिरची बघतोय आपण, बरोबर नाही? तर ही व्हरायटी आणि ह्या व्हरायटीमध्ये आलेला इथून मागचा अनुभव आणि आता आपण जी सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी जी वापरतोय, तर यामध्ये काय विशेष फरक पडला आणि तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये काय असं नाविन्य जाणवलं ते जर आपल्या एकदा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. आपण चालता बोलूया जरा. कसं आहे, ह्या प्लॉट मध्ये जी प्लॉटची ग्रेनरी आहे हा बरोबर, चांगली आहे. चांगली प्लॉटची ग्रोथ आपल्या कंपनीच्या खत असतील, लिक्विड असेल, त्याच्यातून भरपूर चांगली होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस करेल नाही यामध्ये आपण जशी चर्चा झाली, पहिले 2 महिने काहीच वापरलेलं 2 महिने काहीच नाही, जसं आपल्याला माहित झालं तिथून पुढे तुम्ही वापरायला सुरुवात केली, तोड्यानंतर वापरायला चालू केलं. तर पहिल्या तोड्यामध्ये आणि दुसऱ्या तोड्यामध्ये काय फरक वाटला सर तुम्हाला? पहिल्या तोड्यामध्ये माल कमी निघाला होता. साधारण किती माल निघाला होता सर? पहिल्या तोड्याला 2.5 किलो माल निघाला. 2.5 किलो माल निघाला. आता क्षेत्र 250 किलो का? 250 किलो. बरं, तर क्षेत्र किती आहे टोटल सर? क्षेत्र 10 गुंठे आहे. 10 गुंठे. त्यानंतर तुम्ही सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचं कृषीधन आणि ग्रीन भूमी खत जे आहे आपलं, तर ते आपण वापरायला सुरुवात केली, बरोबर ना? तर वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला? वापरल्यानंतर चालते, वापरण्याच्या आधी यापुढे 10-15 दिवस चालू. बरं हा. त्यानंतर प्लॉट असा वीक झालता. बरोबर. वीक झाल्यानंतर असं पिवळसरपणा प्लॉट यायला म्हणजे पूर्ण प्लॉट पिवळेपणा आला होता, बरोबर नाही? हा. त्यानंतर आपलं ग्रीन भूमी आणि कृषीधन खाली बेसल डोस दिला. म्हणजे इथं मल्चिंग टाकलं, आता पण टाकलेलं आहे तुम्ही, बरोबर नाही? हे बघा दिसतंय. आणि याचे रूट झोन बघा ना आता, हे बघा भरपूर आहे. हे बघा, म्हणजे वरच्यावर अगदी रूट आहे बघा, हे बघा. तर पहिला जो डोस तुम्ही असा मल्चिंग मध्ये टाकलेला आहे, बरोबर नाही? बेसल डोस तर केलेलाच नाही. तर तुम्हाला किती फरक जाणवला त्यामध्ये नंतर? त्यानंतर असे प्लॉट एकदम फ्रेश झाला, हो, एकदम काळोखी साईज पानाची, बर, शेंडा वगैरे सेटिंग असेल, बरोबर. आज सेटिंग बघतो आपण, अगदी शेंड्यापर्यंत सेटिंग पण आहे, बरोबर नाही?